मी अमोल शिवाजीराव जाधव, बाळासाहेब ठाकरे शिंदे गट शिवसेनेचा तुळजापूर तालुका प्रमुख। मला काल असं निदर्शनास आलं की जे महाबीजकडनं येणारं सोयाबीनचं आहे ते हजारो शेतकऱ्याचं ऑनलाईन झालेलं प्रथम दर्शनी दिसलं। त्यात एक छोटा घोटाळा वाटत होता, पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर हजारो क्विंटलचा सोयाबीन आधार परिधाराचा घोटाळा आहे। ह्यात 100% अनुदानावर हेक्टरी 75 किलो बियाणे योजना असताना प्रत्यक्षात तेथे शेतकऱ्याला न देता 22 किलोची बॅग दिलेली आहे। त्या ठिकाणी 44 किलो हेक्टरी शेतकऱ्यांना मिळाले, तसंच ज्या ठिकाणी 25 किलोची बॅग त्या ठिकाणी 50 किलो बियाणे मिळाले। वंचित काही ठिकाणी 30 किलोची बॅग असलेल्या दुकानात मात्र 60 किलोची बॅग मिळाल्याचा अर्थ 75 किलो ज्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते शेतकऱ्याला सरासरी 15 किलो बियाणे व जास्तीत जास्त 25 किलो पर्यंत कमी देण्यात आली। ही लूट उघड दुकानदारांनी केलेली आहे। ह्या लुटीचा मी जाहीर निषेध करत असून मी जिल्हा कृषी अधिकारी हे पूर्ण निवेदन दिलेलं आहे। जर त्यांनी ह्या अर्जाची पूर्ण छाननी करून दुकानदारावर जर कठोर कारवाया नाही केल्या आणि शेतकरी जो वंचित राहिलेला आहे, ज्याला बियाणे कमी मिळालेलं आहे 15 किलो 25 किलो, त्यांची जर तात्काळ व्यवस्था नाही केली तर लोकशाही पद्धतीनं येत्या आठवड्याभरात मी आंदोलन करणार आहे व शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, आमचे पक्ष सचिव संजयजी मोरे साहेब, जिल्ह्याचे उपनेते माननीय ज्ञानराज चौगुले साहेब, सहसंपर्क प्रमुख श्री भगवान देवकते साहेब, जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे व सर्व तुळजापूर शहरातील शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले, शेतकरी संघटनेचे गणेश नेप्ते सर्वांनी मिळून हे निवेदन दिलेलं आहे। आणि नाही जर यांनी या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जर नाही दिली आणि हा घोटाळा केलेल्या सर्व खाद्य दुकानदारावर आणि अधिकाऱ्यावर जर नाही का कडक कारवाई केली तर येत्या 8 दिवसांमध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।